Hello guys, good morning and welcome to my vlog. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आपली दररोजप्रमाणे ऑफिसला. त्यात काही नवीन नाही आहे आणि आज आपण जरा डेलीचा रस्ता न माझा दुसऱ्या रस्त्याने जायचा ट्राय करतोय, कारण की आपल्या डेलीच्या रस्त्याला ट्रॅफिक. आणि त्या दिवशी जसं झालं माझ्यासोबत लास्ट टू लास्ट ब्लॉगमध्ये की घराच्या बाहेर पडता ट्रॅफिक होतं, तर आज आपण घराच्या बाहेर पडता दुसरा रोड मारलाय आणि त्या रोडने आपण चाललोय नांदिवलीतून. लोकांना समजत कसं नाही की स्वतःच्या जीवापेक्षा तो मोबाईल इम्पॉर्टंट नाही आहे. मोबाईल बोलत हा बघ आता रंगी खडाक रे खडाक भावा, चांगला सीन भेटलाय. चल दादा साईडने टाक कडी. सकाळ सकाळ लपुडी, सकाळ सकाळ लपुडी लपुडी लपुडी. आपटला काय कोण नाही ना? सकाळ सकाळ लपडी झाली ना की बघायला जाम मजा येते. ताई मध्ये आलीस आणि दादा तुझ्या त्यांना आणायची टांग. आवाजी गाड्या बघाव्या जरा आणि मग जावं पुढं. सो आज ना आपल्यासोबत आहे ना दिप्या आहे, माझा कॉलेजला मित्र आहे. दोघंही सेम टाइमलाच निघतो कधी कधी, पण तो त्याच्या ऑफिसच्या मित्रांसोबतच जातोय तो, किंवा त्याचे स्कूल फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत जातोय तो. तो ॲक्च्युली जातो महापेला कामाला आणि आपण जातो वाशीला. तर आपण त्याला जाता जाता पुढे रस्ता ड्रॉप करून जातो. चल भाई सोडतो. त्याला कधी कधी माझ्यामुळे पण लेट होतो बिचारा. आज पण त्याला माझ्यामुळे लेट झाला. आज त्याला लेट मार्क लागणार आहे कडकवाला. अरे अडाण्यांनो, एवढा रस्ता ब्रिज दिलाय तुम्हा लोकांना बनवून, जावा ना तिथून. कशाला उगाच आपले नेट होता. हो कडक मस्त बनवले त्याने, आवडते. आपली वेमक पण तशीच आहे दिसायला, काय हे नाही आहे, थोडं वेगळे नाही आहे, सेमच आहे. फक्त त्याने ऑरेंज टाकलाय त्यामुळे तो जरा उठून येत आहे. आपण ब्लॅक क्रॅश गार्ड्स टाकलेत. भावाची गाडी ना जामच भारी होती. त्याने ना ऑरेंज कलरचे गार्ड्स टाकलेले सगळे, लाईक स्क्रीन गार्ड, नकल गार्ड, परत क्रॅश गार्ड पण. मस्त वाटत होती गाडी त्याची, थोडी उठून येत होती चार चौघांमध्ये. म्हणजे तिच्या गाडीचा रोड प्रेझेन्स एवढा मस्त वाटत होता ना, मस्तच वाटत होता. भाऊ आपल्याला पुन्हा पुढे भेटणार तर भावाची गाडी दाखवतो मी तुम्हाला. आणि आज पण मी तोच सेम मूर्खपणा केला की लोक अप्रिशिएट करतात आणि त्या टायमिंगला मी नेमका कॅमेरा बंद केलेला असतो. माझं काल परवाही तेच झालं, आजही माझं तेच झालं. मी मूर्खपणा केला. मी जस्ट कॅमेरा बंद केला आणि भावाने अप्रिशिएट करून गेला, थम्सअप दाखवून गेला. त्याला बोललो शेट, बोललो भावाची मुवमेंट कॅप्चर करायची राहिली. आज आपल्याला ऑफिसला जायला असा पण लेट झाला, कारण की आपल्याला घाटीमध्ये पण ट्रॅफिक भेटलं आणि आपल्याला महापेला पण ट्रॅफिक भेटलंय. पण रनिंग ट्रॅफिक आहे त्यामुळे एवढं काही वाटत नाही आहे. आणि आपल्याला लोक पण चांगले भेटतात त्यामुळे एवढं पण आपण काही डोक्यावर ठेवत नाही ते ट्रॅफिक. हे की त्या दिवशी बोलल्याप्रमाणे ट्रॅफिकमध्ये ना आपल्याला लोकांशी कम्युनिकेट करता येतं, लोकांशी बोलता येतं चांगलं. आणि कधी कधी लोकांच्या ना एक्सप्रेशन्सवरूनच आहे ना एक आनंद वाटतो की अरे चांगलं एक्सप्रेशन देतात यात लोक, काय काय की अप्रिशिएट करतात वगैरे. तर थोडा मूड थोडा चांगला आहे, कारण की उन्हाने ना डोक्याची पूर्णपणे भजी झालेली आहे. आपल्याला थोडा फ्री आहे रस्ता आपल्यासाठी म्हणजे लोकांसाठी. थोडा पार्टी का म्हणून ट्रॅफिक होतं मला नाही माहिती, पण थोडं पुढे फ्री आहे यार, ठीक आहे ना. आता वाजले 10:16 झालेत. आपण अजून महापेला पण नाही पोहोचलोय, कारण की महापेला आपल्याला थोडं थांबायचं आहे, दीपाला सोडायचं आहे पहिलं आणि मग आपल्याला पुढे जायचंय. काकी फोन असा का लावून बसलाय, जर नीट लावा.
ओ डागेश भाई, अरे भारी आहे रे डागेश भाई, जाम भारी होता. म्हणजे केसाळू होता, पॉम्बिलियन सारखा, पण स्ट्रीट डॉग होता. मस्त होता पण यार. चल भावा, तुझं आलं डेस्टिनेशन. अर्धा तास लागला बरोबर आपल्याला. चल भेटूया. हो चल, जाताना फोन कर, लेट निघाल भेटेन. सो आता आपण दीपाला सोडलंय मित्रांनो. दीपा गेला त्याच्या डेस्टिनेशनला. आता आपली बारी आपल्या डेस्टिनेशनला जायची. आपल्याला अजून तरी 20-1 मिनिटं तरी लागणार वाशीला पोचायला. कारण ट्रॅफिक लागलं तर बँडबाजा वाजणार आहे फॉर शुअर. अरे अडाण्यांनो, कशाला येता तुम्ही रे रॉंग वे? गरज आहे का? ए तापडा तापडा घोडो वा, घोड्यावर बसले लाडोबा, लाडवाचे लाड करते कोण? आजी आजोबा मावश्या दोन. बघ हा माझ्या पुढचा मालवाला बघ आता फुटफुट फुटफुट करतोय. साला फडफडत चाललाय. मारू का त्याला? मारू 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 मारू. तो मालवाला आहे, मारू मारू त्याला, मारू धरून मारतो. ए रुक, ए रुक तेरी माँ का, रुक रुक रे, ए रुक रे, थोड़ा रुक रे बाबा, ए रुक रे, थोड़ा रुक. भाई डब्बे में क्या है? सिगरेट है? ला दे 2 पैकेट दे पॉकेट में. हा तर तुम्ही जाऊन माझ्या इंस्टाग्रामला व्हिजिट करा. रील्स बघा, आवडलं तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब आणि फॉलो पण करा. तुमचा भाऊ काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतोय, तुमच्या भावाला सपोर्ट करा थोडा. तर आपण आता निघालोय ऑफिसवरून घरी जायला आणि आता वाजले 7. आज आपण जरा लवकरच निघालो ऑफिसवरून. आणि मी आज ना मॅप चेक केलाय ना, काही ना काही ट्रॅफिकचा काही एक अंदाज नाही आहे मला. आज आपल्याला पक्का कन्फर्म ट्रॅफिक भेटणार आहे, मला शुअर आहे. कारण की लवकर निघालं ना ट्रॅफिक भेटतं आपल्याला. आणि वेमाकला पण फ्युल अप करायची गरज आहे, कारण की आता 110च्या किलोमीटर रेंजवरती आली आहे ती. तर जाता जाता आपण तिला फ्युल अप पण करूया. कैसा रे, मैं गलतफहमी कर लिया ना बाबा. मेरे को ट्रैफिक नहीं था, वो ट्रक बंद पड़ गया था रे बाबा. तो इसके लिए मैं ऐसा धीरे धीरे आया. पुढे आके देखा तो मेरे को ट्रैफिक दिखा, फिर मेरे को ट्रक बंद पड़ा हुआ दिखा. तो क्या ही करेगा, जाने का अभी उसमें से ही. अभी मेरे को ट्रैफिक नहीं मिलेगा, अभी मेरे को मिलेगा बीके वाटर पार्क पे ट्रैफिक. तब तक मैं ऐसा पलाएगा ना गाड़ी कि कैसा पलाएगा तुम देखोगे. बाबा तो उन्होंने भी हेलमेट पहना है. अच्छा है ऐसा ही करने का रे बाबा. पहिला काय मस्त बसला बघ ना तो, कडक फुल आराम टेकून. आज बेकार महापेला ट्रॅफिक होतं, तरी पण कोपऱ्याने बाईकवाले निघून जातात, त्यामुळे एक बरं आहे. पण कारवाले नॉट पॉसिबल यार, त्या लोकांना दुसरा ऑप्शन पण नाही. काही काही बाईकर्स लोकांनी ना रॉंग वे मारला तिथून पण, महापेवरून पण. आणि काही काही सरळच आले, पण सरळ आले ते पण जरा पटकनच आले, कारण की लेफ्ट साईड जरा बऱ्यापैकी फ्री होती. लेफ्ट साईडने पटकन आले थोडे पुढे लोक. पण तेच ना की ट्रॅफिक असतं, आणि ट्रॅफिक लागला ना ते की बँडबाजा वाजणं कन्फर्म आहे, गाडीची पण आणि तुमची पण. कारण की ट्रॅफिकमध्ये क्लच प्लेटची बेकार बँडबाजा वाजते. आणि त्यात वेमाक तर एवढा हिटेड आहे ना, एवढा हॉट आहे वेमाक माझा, की लगेच गरम होतो, तापतो लगेच छाला. आणि असा नसा तापत, मला पण तापवतो खालून म्हणजे पायाकडून, असं काही वेगळा अर्थ काढू नका. तर आता वाजले 7:30 आणि आपण पोचलोय एक्सपिरिया मॉलला. फक्त महापेला आपल्याला ट्रॅफिक भेटलं, अन्यथा आपल्याला कुठेही जास्त ट्रॅफिक भेटलं नाहीये. तर आपण त्यामुळे पटपण आलोय एक्सपिरियापर्यंत.
वेमक मस्तपैकी गरम झालेला तो थंड झालाय, कारण की त्याला थोडंसं पळवलंय मी कॅमेरा बंद करून. कॅमेरा बंद करून म्हणजे कॅमेरा चालू असं तरी काही हे नव्हतं, कारण की आपण 50-60च्या वरती काही गेलो नाहीये. तर हा, आज ऑफिसमध्ये मजा आली काम करायला. ॲक्च्युअलमध्ये काम करण्यामध्ये दिवस कसा काय निघून गेला ना काहीच समजलं नाही. आणि त्यातली एक डिझाईन तर एवढी मस्तच निघाली ना, पण मला त्याच्यात सॅटिस्फॅक्शन नाही आहे. लोकांना आवडली आहे ती, पण ती मला नाही आवडली अजून, कारण की मला जोपर्यंत ती डिझाईन परफेक्ट वाटत नाही ना तोपर्यंत मी ती डिझाईन पुढे सबमिट करत नाही. आणि ना मी तर 5 तास घातले त्या डिझाईनवरती, ती डिझाईन बनवायला, पण तरी पण आहे ना मला त्याच्यामध्ये ना सॅटिस्फॅक्शन नाही आहे. तर मी उद्या परत जाऊन तिच्यावरती उंगली करणार आहे. परत मला लागतील तेवढे तास घेणार आहे, कारण की मी माझ्या बॉसला बोलले की मला अजूनपर्यंत ती परफेक्ट वाटत नाही आहे माझ्या दृष्टिकोनातून, तर मला त्याच्यावरती रिवर्क करायचं आहे. तर माझा बॉस बोलले की घे, तुला टाईम पाहिजे घे, तुला जेवढी परफेक्ट वाटेल तेवढी तू बनव. बाकी ती चांगलीच बनली आहे, थोडंसं काम करायची गरज वाटते मला पण, तर तू कर बोलतो ट्राय अजून त्याच्यावरती उद्या. पण ही सध्यासाठी मला फाईल पाठवून ठेव, मला पुढे प्रोसीड करू दे की आम्ही हे असं बनवतोय काहीतरी. तर मी ती बनलेली डिझाईन त्यांना पाठवलेलीच आहे अशा प्रकारे.